पाय दुखत होता. एकच पाय का दोन्ही? एकच पाय दुखत होता. सूज खूप होती. बर. आणि म्हणजे वेदना असाही वेदना होती. अच्छा, म्हणजे पूर्ण पाय दुखायचं? हा, पूर्ण नव्हतं दुखत, पण गुडघ्यापासून खाली जास्त त्रास होता. सूज पूर्ण पायाला होती का गुडघ्यापासून खाली? गुडघ्यापासून खालीच होती. किती होती सूज तरी? म्हणजे पॅन्ट घालणं मुश्किल होतं त्यावेळेस. अच्छा, म्हणजे जात नव्हती एवढी पॅन्ट जात नव्हती. अच्छा, बर. किती दिवसापासून त्रास होता? आता आजपर्यंत 2.5-3 वर्ष होत आहेत. 2.5-3 वर्ष झालेत. बर. नंतर मग कुठे दाखवलं नव्हतं? 2-3 ठिकाणी दाखवलं हॉस्पिटलला. काय सांगितलं होतं? काय ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं. म्हणजे काय झालं काय सांगितलं होतं? ब्लॉकेज म्हणून सांगितलं. ब्लॉकेज सांगितले होते नसांमध्ये? नसामध्ये ब्लॉकेज. अच्छा, तपासणी काय काय केली होती? कलर ड्रॉप केला, MRI केला. अच्छा अच्छा. वरती कमरेला काही त्रास होतो? कमरेला वगैरे नव्हता, फक्त पायाला जो काय त्रास. आणि नंतर पुढे मग नंतर हॉस्पिटलला जाऊन थकलो. नंतर एक मित्राने असं इकडे सजेशन केलं. अच्छा, इकडे जा म्हणून. तो पण आधी देऊन गेला होता. तो मित्र येऊन गेला होता? हो. त्याच्यानंतर मग मी इकडे आलो. आणि मग बऱ्यापैकी म्हणजे 90% आता फरक आहे. 1% थोडंफार. म्हणजे काय काय बदल काय काय दिसला? सूज कमी झाली, त्रास कमी झाला. अच्छा. आणि रेग्युलर म्हणजे फिटनेस मध्ये आल्यासारखं वाटायला लागलं. अच्छा. पहिलं म्हणजे चालणं मुश्किल होतं. किती चालायच्या अगोदर? तसं म्हणजे 15-20 मिनिटं माणूस उभा नव्हता राहू शकत. अच्छा. बसवत लागलो. अच्छा. आता 2-4 तास जरी फिरलं तरी काम केलं तरी आता काही विषय सध्या काही त्रास नाही. अच्छा. गाव कोणतं आहे प्रॉपर आपलं? नगर जिल्ह्यात नेवासा तालुका म्हणजे वाकडी गाव. चालेल, ठीक. ओके.